अजय सर, जे आज लोक तुम्हाला कंटेंट क्रिएटर म्हणून बघतात, पण त्याच्या कॅमेऱ्यामागचा जो अजय आहे, त्याची रिअल स्टोरी आणि त्याचा स्ट्रगल काय होता? असे व्हिडिओ व्हायरल केले मिलियन मध्ये, 5-5 मिलियन, 6-6 मिलियन. आणि मला ते 8 दिवसामध्ये 10-15 हजार फॉलोअर वाढले होते. तर त्या व्हिडिओमुळे मला मिनिमम 3,000 प्लस फॉलोअर आले होते. तुम्ही पार्टनरशिपमध्ये ऑइल एजन्सी आणि कॅफे स्टार्ट केला होता. असं काय झालं की ज्याच्यामुळे तुम्हाला लवकर ते बंद करावं लागलं? मी इन्व्हेस्ट केले होते आणि पूर्ण त्याला सांभाळणार होता. त्याच मित्राच्या भरोशावर कॉफी शॉप चालू केला होता. त्याच्यानंतर चायचा बिझनेस, ते तर सर्व नांदेडला माहित आहे. चायचा बिझनेस आपला रिस्टार चाय म्हणून होता आपला. ते मी तुम्हाला माझ्या नावावर आहे ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही स्क्रीनवर दाखवून टाका. नाव त्याचं होतं तर काय झालं, पैसा माझा होता, इन्व्हेस्ट माझं होतं. त्याच्यामुळे तुम्ही खरं तर दोस्तान्यामध्ये बिझनेस करूच नका. तुम्ही कोविडच्या वेळेस फेस मास्क, सॅनिटायझर विकून 10 लाख रुपये कमवलात. 2-3 वर्ष एवढी इन्कम केली, पण त्या इन्कम मधून मी पहिली कार एक्सयूव्ही 300 सनरूफ वाली पहिली इन्कम मधून ती कार घेतली. जे फेक फॉलो मारतात, फेक लाईक मारतात, त्यांना कसं ओळखायचं सांगतो. तर मी व्हिडिओ टाकताना 10 वेळेस चेक करतो काही चुकीचं आहे का त्याच्यात. ते जर व्हिडिओ टाकल्यावर काही लोकांचे मन दुखवते का, चेक करणं आपल्या हातात आहे. काय उठलं की काय टाकणं बरोबर नाही. सोशल मीडिया इथं एका घंट्यामध्ये मिलियन लोक बघू शकतात, लाखो लोक बघू शकतात. बरोबर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात गॉडफादर ओक्स, जिथे बोललं जातं रिअल टॅलेंट, रिअल स्टोरी आणि रिअल मुद्द्यांबद्दल. मी आहे गौस आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत नांदेडचे एक असे कंटेंट क्रिएटर जे की खूप ग्राउंड लेवलपासून मेहनतीने आज इथे आहेत, ज्यांनी लॉकडाऊनमध्ये फेस मास्क आणि सॅनिटायझर विकून 10 लाख रुपये कमवलेत आणि आज त्यांचे इंस्टाग्रामवर 35,000 आणि फेसबुकवर 40,000 फॉलोअर्स आहेत. तर आज आपण त्यांचं स्ट्रगल आणि त्यांनी आज इथपर्यंत मेहनत करून डेली नीड चालवत आणि जे कंटिन्युटी आहे सोशल मीडियावर त्यांनी ती मेंटेन केली. तर त्याबद्दल आज त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. तर स्वागत आहे अजय सर तुमचं गॉडफादर ऑक्स स्टुडिओमध्ये. अजय सर, जे आज लोक तुम्हाला कंटेंट क्रिएटर म्हणून बघतात, पण त्याच्या कॅमेऱ्यामागचा जो अजय आहे, त्याची रिअल स्टोरी आणि त्याचा स्ट्रगल काय होता? मी कंधार तालुक्यातील पानशेवाडी म्हणून एक गाव आहे. माझं गाव आहे प्रॉपर. आणि लहानपणापासून शिक्षणासाठी आम्ही सगळं फॅमिली नांदेडमध्येच राहतो. पप्पाची ड्युटी आहे दवाखान्यामध्ये. त्याच्यानंतर मम्मी हाऊसवाईफ आहे, छोटा भाऊ आहे. आणि माझं शिक्षण झालेलं आहे BSc, कम्प्लीट झालेलं आहे BSc. आणि आता मी लॉ साठी ऍडमिशन घेणार आहे. सध्या मी नांदेडमध्येच राहतो. अच्छा, तुम्ही पार्टनरशिपमध्ये ऑइल एजन्सी आणि कॅफे स्टार्ट केला होता. असं काय झालं की ज्याच्यामुळे तुम्हाला लवकर ते बंद करावं लागलं? ते ऍक्च्युली पार्टनरशिप नव्हती. हम्म. हे म्हणजे चुकीचं आहे. जे तुम्हाला कोणी सांगितलं असेल पार्टनरशिप होती, अच्छा. ते पार्टनरशिप नव्हते ऍक्च्युली. माझी सर्वात पहिली ऑइल एजन्सी होती 2023 मध्ये. त्याच्या पहिले माझं ऑनलाईन वर्क होतं. एक मित्राचा एकूण इन्व्हेस्ट केलं होतं त्याच्या नावावर मी 1 लाख रुपये. त्याच्या नावावर आता मित्र आहे म्हणल्यावर 1 लाख रुपये मी त्याच्या भरोशावर इन्व्हेस्ट केले ऑनलाईन बिझनेस मध्ये 2023 मध्ये. तर तिथं माझे 1 लाख रुपये लॉस झाले, त्या मित्राच्या भरोशावर केले. त्याच्यानंतर त्याच मित्राच्या भरोशावर मी ऑइल एजन्सी टाकली. तिथे माझे 2-3 लाख रुपये वेस्ट गेले, म्हणजे लॉस मध्ये गेले. 1-2 महिने चालवला तो, कारण ना ते मी इन्व्हेस्ट केले होते आणि पूर्ण त्यांना सांभाळणार होता. पण 1 महिना काहीतरी सांभाळला, त्याच्यानंतर तो लॉस मध्ये गेला, बिझनेस बंद झाल्यामुळे. त्याच्यानंतर त्याच मित्राच्या भरोशावर कॉफी शॉप चालू केला होता. कॉफी शॉप पण त्याच्या मित्राच्या भरोशावर चालू केला होता. ते पण 15-20 दिवस, महिनाभर चालवला, त्यांना प्रॉफिट मध्ये होता, त्याचा विषयच नाही. ते पण बंद करून टाकला, कारण त्यांना बसत नव्हता त्या ठिकाणी. मी इन्व्हेस्ट केले होते पूर्ण पैसे त्याच्या भरोशावर, कारण तो बसणार होता त्या गल्ल्यावर. मला टाइम राहत नाही, माझे पण दुसरे साईड इन्कम आहे, म्हणजे साईड बिझनेस आहे, शिक्षण चालू आहे, त्यामुळं मला बसणं होत नाही. तर ते पण बंद पडला कॉफी शॉपचा. त्याच्यानंतर चायचा बिझनेस, ते तर सर्व नांदेडला माहित आहे. चायचा बिझनेस आपला रिस्टार चाय म्हणून होता आपला बिझनेस. ते मी तुम्हाला माझ्या नावावर आहे ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही स्क्रीनवर दाखवून टाका. ते ऍक्च्युली माझ्या नावावर आहे, स्वतःचं नाव मी तयार केलं होतं.
माझ्या डोक्यात ते बिझनेस आणलं होतं. ते पुढं पण अजून वाढवणार होतो, पण 2 महिने 3 महिने चाललं, भरपूर चाललं, असं नाही की चाललं नाही. नाव त्याचं होतं तर काय झालं, पैसा माझा होता, इन्व्हेस्ट माझी होती. आणि कोणत्याही बिझनेसमॅनला विचारा, सर्वात इम्पॉर्टंट काय असतं? पैसा आणि डोकं. बरोबर. बरोबर आहे. आयडियाज आणि हा. इन्व्हेस्टमेंट इम्पॉर्टंट आहे. तर बिझनेसमॅन लोकांना ते सरळ माहीत होते, पैसा मेन आहे आणि आयडियाज. आयडिया मेन आहे. तर ते सगळं माझं होतं, फक्त त्याची मेहनत होती. मेहनत आहे, त्या मेहनतीला मी त्याचा बदला देत होतो, मोबदला. अच्छा. डेली जे इन्कम व्हायची त्याच्यातून त्याला हिस्सा द्यायचा. त्याच्यानंतर येण्या जाण्यासाठी माझी स्कूटी त्याच्याकडे राहायची. त्याच्यात काही विषयच नव्हता. त्यांना पार्टनर म्हणून लोकांना सांगत असेल, जसं तुम्ही म्हणता पार्टनरशिप मध्ये होते, तर तुम्ही बघू शकता, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्यावर कोणाचं नाव, कोणाच्या नावावर रजिस्टर आहे, रजिस्टरच्या आहे मला, ते पण तुम्ही बघू शकता. तर मग तुम्ही असा विचार केलात का की अजून ह्याच्यामध्ये काही जास्त लॉस होऊ नये म्हणून हा व्यवसाय बंद झालेलाच बरा? त्याच्याच मुळे कसं, तिथं गाडा होता आमचा, स्टॉल टाईप होता. अच्छा. त्याच्यानंतर आमचा चांगला बिझनेस चालत होता, म्हणून आम्ही बाजूला शेटर घेतला होता. तिथं मग बिझनेस अजून थोडा वाढला. वाढल्याच्या नंतर मग ते पैसे किती यायले, किती चालले, ते हिशोब राहत नव्हता बरोबर. म्हणजे आता त्याला पण जमलं नाही. मग मी विचारलं तर मित्र दोस्तान्यामध्ये कसं, दोस्तान्यामध्ये व्यवहार आला म्हणजे काय होते, ते दोस्ताना हा, तुटते. बरोबर. त्याच्यामुळं आता आमची बी दोस्ती होती पुराणी. 3 बिझनेस मी त्याच्या भरोश्यावर केले मागचे. ऑनलाईन ऑनलाईन बिझनेस, त्याच्यानंतर ऑइल, त्याच्यानंतर कॅफे, नंतर रिक्षा आहे. आता चौथी वेळेस जर बिझनेस मुळे भांडण होत असतील, तर मग ते बिझनेसच बंद केला, हमेशासाठीच बंद केला. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रॉफिट होत होता ह्या व्यवसायामध्ये, भरपूर होत होता profit. पण ते फक्त तुमच्यामध्ये गैरसमज झाला गैरसमज झाला आणि माझ्या, त्यामुळेच ते बिझनेस बंद करावा लागला, नाहीतर चांगलं चालू होतं. त्या गोष्टीमधून तुम्ही काय शिकलात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट एवढी शिकली त्या गोष्टीनंतर, 4 बिझनेस बंद पडल्याच्या नंतर, की कितीही जवळचा मित्र असो, किती पण जवळचा असला तरी त्याच्या भरोश्यावर पार्टनरशिप म्हणा, किंवा मी टाकून देतो तू चालव, असं बिझनेस कोणी चुकून करू नका. मी माझ्यावर स्वतःवर घेतलेली आहे. 4 बिझनेस माझे बंद पडलेले आहेत त्या दोस्तीच्या खातीरच. असं नाही की दोस्त खराब होता म्हणून नाही, ते आपण एकमेकावर विश्वास करतो, काही गोष्टी चुकतात त्याच्या मजा. त्याच्यामुळे तुम्ही खरं तर दोस्तान्यामध्ये बिझनेस करूच नका. तुम्ही कोविडच्या वेळेस फेस मास्क, सॅनिटायझर विकून 10 लाख रुपये कमवलात. ती फेस मास्क आणि सॅनिटायझर विकण्याची आयडिया तुमच्या दिमागात कशी आली? लॉकडाऊन मध्ये ते आयडिया आली, म्हणजे आपले 2020 मध्ये आय थिंक लॉकडाऊन चालू झालं, 19 डिसेंबरमध्ये. 19 डिसेंबर. तर घरी होतो मी तेव्हा, आणि माझ्या दिमागात चालत होता की काय तर केलं पाहिजे. लहानपणापासून बिझनेसचा दिमाग होता, त्यामुळे काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर माझ्याकडे तर पैसे नव्हते. मी आहे मिडल क्लास फॅमिलीचा. 10-20 रुपये माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. माझा मित्र होता एक, नाव सांगू शकत नाही. तर त्याच्याकडून मी 500-700 रुपये उधारी घेतली होती त्या टायमाला. मी युट्यूबवर बघून आयडिया घेतली होती की काय करायचं लॉकडाऊन मध्ये. तर मला फेस मास्क आणि सॅनिटायझरची आयडिया आली. तर मी ते 500-700 मित्राकडून घेतलेले मी जुन्या मोठ्यात गेलो. तिथून मी 700 रुपयाचे स्टार्टिंगला मास्क घेतले. 700 रुपये छोटी होती, 700 रुपयापासून घेतली. तेव्हा माहित नव्हतं पुढं काय होईल, पण घेतली, हिंमत केली, 700 रुपयाची घेतली, आणि गल्लीतल्या एका लहान मुलाला घेऊन गेलो. त्याला एक छोटा रोड साईडला स्टॉल टाकून दिलो, एक दोरी बांधलो, त्याच्यावर मास्क लटकून त्याला बसवलो. मोजून मास्क दिले आणि 700 रुपयाचे आणले होते त्या दिवशी. त्या दिवशी माझे पहिलाच दिवस होता, मला माहिती नव्हतं एवढे प्रॉफिट होईल. तर पहिल्या दिवशी मला 700 रुपयाचे 1500 रुपये आले होते. तर त्या 1500 रुपयामधून ते जे लहान मुलाला बसवलं होतं स्टार्टिंगला, त्याला मी सुरुवातीला 100 रुपये पर डे देत होतो. अच्छा. जेव्हा मग दुसरा तिसरा झाला, मग ते डबल 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 इन्कम होत गेली. 1000चे 2000, 2000चे 4000. सुरुवातीला चांगला प्रॉफिट होत होता. मग मी काय केलो,
2 ते 3 स्टॉल लावलो नांदेडमध्ये. हम्म. असंच लहान लहान मुलांना बसवायचं, त्यांना हम्म. 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये अशी हजेरी देत होतो. हम्म. 3-4 स्टॉल मध्ये चालत होते समजा नांदेडमध्ये. कधी नमस्कार चौकात, कधी आनंदनगर, पुराणा मोंढा, जुना मोंढा. तर सुरुवातीला चांगलं चलत गेलं. मग नवीन मोंढ्यातून माल, सॉरी जुन्या मोंढ्यातून माल घेत होतो. त्याच्यानंतर माझा बिझनेस वाढला. मग मला आयडिया आली की हे होलसेल का करू नये आपण. तर मग मी होलसेल करायसाठी मी मुंबईला सुरुवातीला माल मागवला होता 50,000 रुपयाचा. कारण पैसे खूप जमले होते, अपेक्षेपेक्षा जास्त इन्कम चालू झाली. मग मी होलसेल चालू करायचं म्हणून मुंबईहून आणला माल, मागवला फोनवरच. मला माहित नव्हतं माल येईल नाही येईल. 50,000 रुपयाचं चिठ्ठीपट कसं खेळतो आपण 50,000 रुपयाचा, ती खेळला होता. म्हणजे माल आला तर चांगला, नाही आला तरी चांगला. सुरुवातीला मग माल आला आपला रेल्वे स्टेशनला, तिथून घेतला. मग सुरुवातीला मी स्कूटीची पोलीस साईड असते ना, पूर्ण साईड ते बॅग ठेवत होतो. अच्छा. खूप जण बघितलेच असतील त्यांनी मला. बॅग ठेवून पूर्ण नांदेड आपल्या शहरामध्ये म्हणजे डॉक्टर लाईन असो, म्हणजे छोटे मोठे मेडिकल, जनरल स्टोर, किराणा सगळ्या दुकानावर मास्क आणि सॅनिटायझर होलसेल मध्ये देतो. खूप जणांना माहितच आहे, बघत असतील त्यांनी. अच्छा. त्याच्यानंतर मला जसं रिटेल मध्ये चांगला प्रतिसाद भेटला, त्याचप्रमाणे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये होलसेल मध्ये पण खूप प्रतिसाद भेटला. नांदेडमध्येच नाही तर वसमत, हिंगोली, परभणी अशा जवळपासचे सर्व जिल्ह्यातून मला कॉल यायचे होलसेलसाठी. खूप जणांना मी सप्लाय केला. मग हळूहळू खूप वाढत गेला ते बिझनेस. आणि तुम्हाला तर माहितच आहे लॉकडाऊन मध्ये किती मास्क, सॅनिटायझरची मागणी होती. बरोबर. मग त्याच्यापासून मी 2-3 वर्ष एवढी इन्कम केली की मी आयुष्यातली पहिली कार XUV 300, लहानपणी एक स्वप्न होतं की छप्परवाली कार पाहिजे, जे आपण सनरूफ म्हणतात. हा, बरोबर. सनरूफवाली. लहानपणी काय कळायचं नाही सनरूफ म्हणतात. मला वाटायचं ते छप्पर उघडायचं, मग वरी जाऊन असं फोटो वोटो काढायचं. लहानपणी आठवत वाटायचं नाही की एवढ्या लवकर घेऊ शकलो असतो, घेणार आहे मी. पण त्या इन्कम मधून मी पहिली कार XUV 300 सनरूफ वाली पहिली इन्कम मधून ती कार घेतली. जवळपास ते 13.5-14 लाखाची कार. ती फर्स्ट इन्कम मधून फर्स्ट कार घेतली स्वतःच्या मेहनतीवर. अच्छा. आणि आज पण तुम्हाला मी बघतो की तुम्ही सोशल मीडियावर तुमचे एवढे फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही कंटिन्यू डेली कंटेंट पण टाकत राहता आणि त्याचसोबत तुम्ही डेली नीड्सवर सुद्धा बसता. तर हे एवढं मेहनत करणं आणि फिजिकल आणि मेंटली हे शक्य आहे का? नवीन कोणत्या क्रिएटरला जर हे करायचं असेल तर? साधारण माणसासाठी, मुलासाठी तर शक्यच नाही. हम्म. कारण बिझनेस करत करत सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणं खूप अवघड जाते. बरोबर आहे. मला पण जाते, पण मी ऍडजस्ट करतो. मला लहानपणापासून माहित आहे, खूप दिवसापासून मी बिझनेस करत असतो, त्यामुळे मला माहित आहे की टाइम कसा कुठं काढायचा. अच्छा. त्यासाठी मी सकाळी उठतो, सकाळी 12 ते 2च्या मधात जे काही काम आहे ते करून घेतो. नंतर दुपारी थोडा टाइम मी शॉपवर बसतो. डेली न्यूज जे आहे त्याच्यावर माझा भाऊ असतो दिवसभर. अक्षय भालेराव छोटा भाऊ आहे माझा, तोच बिझनेस सांभाळतो डेली न्यूजचा. बाकी मला जे टाइम भेटतो दुपारला 2-3 घंटे मी जाऊन बसतो तिथं. त्याच्यानंतर बाकीचे रील्स असतात, प्रमोशन शूट असतात, मला जावं लागतं इकडं तिकडं दिवस जाते माझा. सध्या टाइम खूप कमी पडत आहे मला, त्यामुळं ऍडजस्टमेंटला थोडं अवघड चालेल. बाकी रील्स बनवणं तर आता जरुरी झाले, कारण रील्स एक दिवस जर टाकलं नाही तर रीच पूर्ण डाऊन होईल. अच्छा. त्यासाठी काही काम करू न करू मला रील्स बनवणं खूप सध्या म्हणजे इम्पॉर्टंट आहे important की आहे. डेली रील्स टाकणं, नाहीतर मग अल्गोरिदम तुमच्या रीचला Down डाऊन होऊन करतं. अच्छा. तर आता बघितलं की तुमची फेसबुकवर इन्कम पण चालू झाली. हो बरोबर. तर पहिली पेमेंट फेसबुकला किती आली? म्हणजे 8 दिवस झाला आपली इन्कम चालू आहे. अच्छा. सुरुवातीला वाटलं नाही की इन्कम होईल चालू आपली. मी इन्स्टावर काम करत करत फेसबुकवर पण करत होतो आणि बघता बघता आपले फेसबुकवर 40,000 प्लस फॉलोअर झालेले आजच्या तारखेमध्ये. आणि इन्कम पण मिनिमम 7-8 दिवस झाले चालू. एक $2-3 जमा झालेले आहेत. सध्या आपण त्याच्यावर जास्त व्हिडिओ वगैरे बनवत नाही, त्यामुळं कमी डॉलर आले.
जर आपण प्रॉपरली जर व्हिडिओ बनवायला चालू केलो त्यावरती पण आणि लाखोमध्ये व्ह्यूज यायला चालू झाले तर पर डे मिनिमम $8 ते $10 येऊ शकतात. सध्या तर $2-3 आहेत समजा जमा इतक्या दिवसापासून 7 दिवसापासून. तुम्ही जे काम भेटतं ते काम करता. कधी असं झालं का की तुम्हाला ते काम करायला आवडत नव्हतं, पण ते मजबुरीमध्ये करावं लागलं किंवा असंच करावं लागलं? असं कोणचं काम होतं? आता ते म्हणजे लॉकडाऊन मध्ये मास्क आणि सॅनिटायझर. कारण मास्क घालणारे, सॅनिटायझर वापरणारे, जे काय म्हणतात त्याला दवाखान्यात हं. गरीब जे हे येतात पेशंट. पेशंट त्यांच्याकडे ₹50 ₹100 घ्यायसाठी जे मास्क होते ₹70 ₹80 असे. त्या टायमाला ते गरिबांना घ्यायला परवडत नव्हतं. पण मजबुरी आहे ते आमची पण विकायची आणि त्यांची घ्यायची. ते फक्त तेवढंच वाटते की भाई तशी वेळ यायला नाही पाहिजे होती, पण ती वेळ आली. बस एवढंच वाटते की ते काम करायला नाही पाहिजे, पण मी केलेलं आहे. जो आज तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, त्याची सुरुवात कशी झाली आणि तुमचा पहिला व्हिडिओ कोणचा होता? सुरुवात माझी 1 वर्षाखाली झाली होती. हं. मला व्हिडिओ बनवायची सवय नव्हती पहिल्यापासून. बिलकुलच नव्हती. माझ्याकडं 2023 पासून iPhone आहे. पण व्हिडिओसाठी कधी वापर केला नव्हता. पण गेल्या वर्षी खूप जण म्हणत होते, "तू पण चालू कर." खूप जण चालू केलेत, खूप पुढे चाललेत. खूप ॲटिट्यूड येत आहे त्यांच्यात. तू पण दाखव तुझा व्हिडिओ. मग त्याच्यानंतर मी 1 वर्षाखाली चालू केलं होतं. कुठेही प्लेसवर कोणत्याही गेलं तिथून मी व्हिडिओ वगैरे बनवून टाकायचो. ते व्हिडिओ माझे चांगले पळत गेले. त्याच्यानंतर गेल्या वर्षी मी एक उत्सव मेळ्यामध्ये गेलो होतो. तर तिथून मी एक VR म्हणून एक व्हिडिओ आहे, शूट केलो साधा आणि टाकलो होतो. ते जवळपास 3 मिलियन पर्यंत गेलाय. 3 मिलियन पर्यंत गेलेला आहे व्हिडिओ. तर त्या व्हिडिओमुळे मला मिनिमम 3,000 प्लस फॉलोअर आले होते. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. 3 मिलियन व्ह्यूज गेलेत आणि 3,000च्या वर मला फॉलोअर आले. तेव्हापासून वाटलं की मी पण चालू केलं पाहिजे. कारण रिस्पॉन्स खूप येत आहे चांगला. तर चालू केलं पाहिजे. चालू केलं तिथून मग हळू जे भेटेल म्हणजे चांगला सोशल कंटेंट. अच्छा. नांदेडमध्ये काही गोष्टी घडल्या आहेत, घडणार आहेत. हं. काही समजा कार्यक्रम होणार आहेत. अशा गोष्टी मी टाकत गेलो. नांदेडकरांचा खूप प्रतिसाद भेटत गेला त्याला आणि त्याच्यानंतर माळेगाव यात्रा चालू झाली. माळेगाव यात्रेला पण खूप असे कंटेंट क्रिएटर आहेत जे माझ्यासोबतचे 1-2 आहेत. हं. आम्ही तिघं-चौघं जात होतो अच्छा. माळेगावला व्हिडिओ बनवण्यासाठी खास. त्या टायमाला माझे समथिंग 15,000 फॉलोअर असतील. तिथं गेल्याच्या नंतर 8 दिवस कंटिन्यू मी अपडाऊन केलो. मी, दीपक, पुन्हा सिद्धू भाऊ, माधव भाऊ असे 3-4 जण अच्छा. होते. तर असे व्हिडिओ व्हायरल गेले मिलियनमध्ये 5-5 मिलियन, 6-6 मिलियन आणि मला त्या 8 दिवसामध्ये 10-15,000 फॉलोअर वाढले होते. ते फक्त माळेगावच्या व्हिडिओमध्ये. 10 ते 15,000 फॉलोअर वाढल्याच्या नंतर मग आज तुम्ही बघू शकता माझे Facebookवर 40,000 आणि Instagramवर 35,000 फॉलोअर झाले. अच्छा. आणि ते व्हिडिओज व्हायरल गेलेत आणि तुमच्या फॉलोअर्स वाढू लागलेत. तर त्यावेळेस जे लोकांचा नजरिया होता म्हणजे दृष्टिकोन, ते कसा होता तुमच्याबद्दल? काय बदलाव दिसून आला तुम्हाला त्याच्यात? म्हणजे आता पहिले सुरुवातीला हं. 10,000 फॉलोअरच्या मध्ये होते आपण. तेव्हा वाटत होतं लोकांना की हे काय व्हिडिओ बनवायलाय, काय फेमस होणार आहे की ह्यानं. असं म्हणणारे राहतातच ना. हो, बरोबर आहे. तर राहतातच. खूप जण म्हणत होते काय बनवू नकोस तू तुझं काम धंद्यावर लक्ष दे. हं. तर माझं लक्ष मित्रांनो काम धंद्यावर पण आहे आणि व्हिडिओ बनवतो त्याच्यावर पण खूप आहे. तर मी असंच लोकांचं ऐकतच नव्हतो. ऐकून ह्या हं. कानाने ह्या कानाने सोडत होतो. आणि आज तुम्ही बघू शकता तुम्ही आपली काय फॉलोअर वाढलेले आहेत. कमी काय म्हणजे बघू शकता की किती फॉलोअर वाढलेले आहेत. नांदेडकरांनी एवढा सपोर्ट केलाय. आज मी कुठून कुठं आहे. 0 पासून आज 35,000 वर आलो. त्यांचं लोकांचं ऐकत बसलो असतो तर मी तिथंच थांबलो असतो. अच्छा. आणि माझी Facebookवर जी इन्कम चालू झाली ते पण झाली नसती. बरोबर आहे तुमचं. ते लोकं असतात जे की ट्रोल करतात, नावबुरे ठेवतात. सक्सेस झाल्याच्यानंतर सर्वांचं जे दृष्टिकोन आहे ते बदलतं आणि त्यांची रिस्पेक्ट देण्याची पद्धत पण हो, बदलते. बरोबर. तर आज सोशल मीडिया तुमच्यासाठी एक अर्निंग सोर्स आहे का तुम्ही त्याला एक आयडेंटिटी म्हणून त्याच्यावर काम करता? नाही सोशल मीडिया पहिलेपासून तर टाइमपास म्हणून चालू केला होता. अच्छा. मला माहिती नव्हतं की एवढं इन्कम पण भेटू शकते सोशल मीडियाकडून.
सुरुवातीला जे चालू केलं होतं आपण 15,000, 20,000, 30,000, जसे माझे 25,000 प्लस नाही 20,000 प्लस फॉलोअर झाले, तेव्हापासून मला प्रमोशन यायला चालू झाले होते. नांदेडमधून जे छोटे मोठे व्यापारी आहेत, अच्छा. कॅफे, साडी सेंटर, असे मोबाईल शॉप, तर सुरुवातीला 20,000पासून मला प्रमोशन यायला चालू झाले होते. 20,000 फॉलोअर्स पासून तुम्हाला प्रमोशन चालू झाले. मला अपेक्षा नव्हती की प्रमोशन येतील, पण यायला चांगले प्रकारे चालू झाले. तुमची पहिली ऍड कोणची होती आणि ते किती रुपये चार्ज केला त्याला नाही, तुम्ही? सुरुवातीची तर ऍड मला लक्षात नाही, पण सुरुवातीला मी मिनिमम 1,500 रुपये घेतले. अच्छा. सध्या नांदेडमध्ये बऱ्याच कंटेंट क्रिएटर, रील स्टार किंवा क्रिएटर यांच्या आयडी सस्पेंड होत आहेत. ते का व्हायलेत? त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्याच्याबद्दल तर अजून मीच नाही तर कोणीच सांगू शकत नाही. आज माझी आयडी आहे तर ते बी जाऊ शकते. हम्म. नांदेडमध्ये मोजक्या 4-5 जणांची आयडी गेलेलीच आहे अच्छा. आणि त्याचं अजून रिझन कोणालाच माहित नाही. कोणी म्हणते फेक फॉलोअर मारल्यामुळे गेले, कोणी म्हणते फेक लाईक्स मुळे गेले, कोणी म्हणते फेक नाव टाकतात ना आपण, फेक नाव. प्रोफाईल नेम फेक म्हणजे वेगळं. अच्छा, जसं माझं म्हणजे नाव अजय आहे, हा. मी टाकलो अजय XYZ. अच्छा अच्छा अच्छा. जे आधार कार्ड नाव आहे हा. अजय भालेराव, तेच नाव पाहिजे आपल्या आयडीला, तेव्हा ते प्रोफाईल जात नाही असं म्हणत आहेत. पण अजून कोणालाच माहित नाही की आयडी का सस्पेंड होत. अजून इन्स्टाने पण सांगितलं नाही की का सस्पेंड होत. त्याच प्रकारे म्हणजे की आता नांदेडमध्ये सध्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, पण हे आहे की सध्या नांदेडमध्ये एक ट्रेंड चालू आहे बऱ्याच क्रिएटरांचा, की प्रमोशनच्या साठी फेक फॉलोअर्स आणि फेक व्ह्यूज लाईक्स वाढवण्याचा ट्रेंड चालू आहे. बरोबर. ते आहे का? खूप खूप जण सध्या ते ट्रेंड चालू आहे. कसं आहे, आता आमचे नॅचरली वाढलेले फॉलोअर आहेत, त्यामुळे काय करतात, नांदेडकर आम्हाला बोलवतात की प्रमोशन करा आमची, तुमच्यामुळं तुमचे जे फॉलोअर्स आहेत येतात आमच्याकडे. जसं आम्ही समजा एक व्हिडिओ टाकला तर 100% त्या पुढच्या जे शॉप ओनर आहे, शॉप ओनर, त्यांना 100% प्रॉफिट होतं, कारण आमचे ओरिजिनल फॉलोअर आहे. अच्छा. ते जातात खरोखर, त्यांना आवडला व्हिडिओ, प्रोडक्ट आवडला तर नक्की जातात. पण काही जणांचं कसं झालंय, प्रमोशन भेटत नाही, त्यामुळे काय करतात, XYZ मित्राचं दुकान आहे, जातात, मित्रा तुझा व्हिडिओ बनवून टाकतो प्रमोशन, तुम्हाला काय पॅन्ट शर्ट हे देऊन टाक. ते एक शर्ट वर पण करतात आणि प्रमोशन टाकतात. त्या मित्राचं ते शर्ट आहे की नाही, ते 500 रुपये, ते बी त्याचं नुकसान होते. कारण काय करते, ते व्हिडिओ बनवते, टाकते आणि त्याला 40-50 हजार फेक व्ह्यू मारून, ते पुढच्याला काय वाटते 50,000 व्ह्यूज गेले. कस्टमर 4-5 तरी यायला पाहिजे, एकही जात नाही. ते आम्हाला सांगतात, अरे भाऊ त्याला व्हिडिओ टाकला 70-80 हजार व्ह्यूज गेले, पण कस्टमर तर एक पण आला नाही. तर मग आम्ही त्यांना जाऊन दाखवतो हायलाइट्स मध्ये की हे असं विषय असते, ह्याच्यात जाऊन बघायचं, फेक व्ह्यूज समजतात, फेक लाईक समजतात, फेक फॉलोअर समजतात. नांदेडकरांना जास्त माहिती नाही की फेक व्ह्यूज पण आहेत, फेक फॉलोअर पण आहेत. जे फेक फॉलोअर मारतात, फेक लाईक मारतात, त्यांना कसं ओळखायचं सांगतो. आपण काय करायचं, त्यांची रील्स घ्यायची, 4-5 रील्स जे नवीन नवीन आहेत, त्यांच्या रील्स मध्ये बघायचं लाईक हाईड आहेत का. ज्यांचे लाईक हाईड असतात ते सर्वात प्रथम फेक आहे. त्याच्यानंतर त्यांचे शेअर चेक करायचे, नॅचरल शेअर असतात त्यांना, पण शेअर पण हाईड असतात ना, ते पण फेक समजून जायचं. म्हणजे काही लोकांचं एखादे 2 व्हिडिओज पळतात, त्यांना लाईक्स वगैरे येतात. हा, पण काही लोकां म्हणजे त्याच लोकांचे जे की जेन्युइन फॉलोअर्स आहेत, तरी सुद्धा त्यांना काही व्हिडिओवर किंवा काही रील्सवर लाईक कमी असतात, बट त्याला शेअर आणि कमेंट्स आलेले असतात, म्हणून ते लोक सुद्धा लाईक हाईड करतात. नाही, कसं आहे, एक व्हिडिओ आहे, आपण प्रमोशन ऍड करतो की नाही, पण पुढच्या जे बघतात व्ह्युअर्स, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना जर ते प्रोडक्ट आवडलं तर ते लाईक करतील न करतील, आपलं त्यांना काही घेणं देणं बरोबर आहे. नाही. व्हिडिओ प्रमोशन आहे, आपला स्वतःचा असतं तर लाईक करतातच आपले, कारण ते चाहते आहेत ना. जर प्रमोशन असेल तर ते काय करतात, जर त्याच्या कामाची गोष्ट असेल तर ते मित्राला शेअर करतात, किंवा मला आता ते उद्या घ्यायची, परवा घ्यायची, तर ते सेव्ह करून ठेवतात. ते लाईक, ते प्रमोशन व्हिडिओला लाईकची घेणं देणं नाही. मेन आहे शेअर आणि सेव्ह.
त्या 2 वरच तुमचं ते प्रोडक्ट किती फेमस म्हणजे आहे ते जेन्युइन समजून जाईल. म्हणजे त्याच्यातूनच कळणार की जेन्युइन वॉच व्ह्यूज आणि ते वगैरे रिअल लोक आहेत का. हा. जर तुम्ही ते बघायला गेलात तर जर लाईक, शेअर आणि सेव्ह हाईड असेल तर समजून जा की त्याच्यावर तुम्ही 1 मिलियन मारला तरी ते फेक आहे. अच्छा. जर तुम्ही तुमचं लाईक हाईड करत असाल, व्ह्यू शेअर हाईड करत असाल आणि सेव्ह हाईड करत असाल तर तुम्ही समजून जा की ते पूर्णपणे फेक आहे, तुमचे पैसे डुबले. अच्छा. आता जे नांदेडमध्ये जे कंटेंट क्रिएटर असो किंवा रील स्टार असो, सर्वांना समान दर्जा आहे का? नाही, आता इथं कसं झालंय, ज्यांचे फॉलोअर जास्त त्यांना जास्त इज्जत, ज्यांचे कमी त्यांना जस्ट हाय हॅलो बस. तर मग जे प्रमोशन व्हिडिओज चार्जेस आहे सर्व समान घेतात का काही ठराविक इनडायरेक्टली मार्केटमध्ये एक रेट ठरलेला आहे की एका प्रमोशनसाठी किंवा याच्यासाठी एवढाच रेट घेतला पाहिजे? नाही नाही, तसं नाही. फॉलोअर्स नुसार पण आहे. कुठं कुठं मुलगी मुलगा बघून घेतात. जसं की मुलीचे 50,000 फॉलोअर आहेत आणि माझे पण 1,00,000 आहेत समज, तर मलाही 5,000 देतील आणि त्या मुलीलाही 5,000 देतील, कारण असं का? ती फक्त मुलगी आहे. अच्छा. आणि असं नाही की फॉलोअर्सवर डिपेंड आहे. हम्म. तर आता माझे 35,000 फॉलोअर आहेत, हम्म. तर माझी चांगली रीच आहे. जवळपास सध्या आज बघायला गेलं तर 8-10 मिलियन व्ह्यूज आहे, 8 मिलियन डॅशबोर्ड आहे माझं. तर मी मिनिमम 2,000 रुपये घेतो या टायमाला, एका प्रमोशन ऍडला. मिनिमम 2.5-3 पर्यंत. तर समजा की एखाद्या क्रिएटरचे 20,000 15,000 फॉलोअर्स आहेत, बट त्याला पैशाची गरज आहे, तर त्याला त्याच्या सोयीनुसार त्याने चार्जेस घेऊन जर ऍड करत असेल तर ते बाकीचे कंटेंट क्रिएटर म्हणत आहेत की त्यांना कमी पैशामध्ये कामं करायले तर आमचे रेट पडायले, पण त्याची ती मजबुरी असते काही जणांची की काही जणांना भेटत नाही, पण त्यांनी त्याच्या सोयीनुसार जर चार्जेस लावले तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही, त्याच्या 15-20,000 फॉलोअरच्या हिशोबानं त्यानं जे चार्जेस घेईल त्याच्या हिशोबानं चांगली गोष्ट आहे. त्याच्याकडे जर म्हणजे समजा ते त्यानं घेऊ शकत नाही ना जास्त, जसं आम्ही घेतो. त्यांनी जे 15,000 फॉलोअर आले ते आमच्या एवढं चार्जेस घेऊ शकत नाही, कमी जास्त मध्ये करतात त्यांनी, कारण त्यांची सुरुवात आहे. कोणी फ्री म्हणलं, मित्र आहे माझा समजा, तर करावं लागते त्यांना फ्री मध्ये, कारण त्यांची सुरुवात आहे ना ती. तर कमी जास्त घेतात किंवा फ्री पण करू शकतात. ते त्यांची मजबुरी नाही, त्यांचा कामच आहे, कारण त्यांची सुरुवात आहे. आम्ही पण सुरुवातीला आमच्या मित्रांचे म्हणा, कोणाचे म्हणा, एक दोघांचे फ्री केलेले. अच्छा, म्हणजे जसे की समजा की कोणाचे जास्त जरी फॉलोअर्स असले बट त्यांना काही म्हणजे प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी जर कमी रेटमध्ये जर टाकत असतील तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्यांना मार्केटमध्ये रेट पाडायले, त्यांना कमी पैशामध्ये ऍड टाकायले, आम्ही एवढे एवढे घेता, तर तसं काही ठरवलेलं आहे तसं का? काय ठरवलेलं नाही. आता की त्याची Personal choice आहे. पर्सनल चॉईस आणि त्याची स्वतःची आयडी आहे. समजा त्यांना 1,00,000चा फॉलोअर असेल, मिनिमम आमच्यावर रेट घेत असेल, तर त्यांची चॉईस आहे ती, 1 रुपये घेऊ 2 रुपये घेऊ, पण ते स्टँडर्ड मेंटेन करणं त्याच्या हातात आहे. आमच्या हातात आम्ही स्टँडर्ड मेंटेन करतो. आम्ही जे हिशोबानं रेट घेतो आमच्या हिशोबानं, ते आमच्या हिशोबानं आम्ही चांगलेच घेतो. आणि जर त्यानं रेट पाडायचा विचार करत असेल तर मग ते काही दिवस चालणार आहे, ते नंतर ठपच पडणार आहे त्याचं मार्केट. बरोबर आहे. आता तुमच्यासोबत कधी असं झाला का की हे एखादा फेज असा आला का की आता बस झालं, हे नको, स्टॉप करायला पाहिजे? नाही, तसा तर वेळ आलाच नाही, कारण आतापर्यंत इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, चांगलाच प्रतिसाद भेटत आहे. कुठंच आपल्याला असं वाटलं नाही की स्टॉप केलं पाहिजे. आता याच्यापासून आपल्याला काही इन्कम सोर्स नाही किंवा आपल्याला याच्यातून काही फायदा होत नाही. याच्यापासून आपल्याला एक तर इन्कम सोर्स चालू झालेला आहे. त्याच्यापासून आपल्याला एक फायदा म्हणजे जिथं गेलं तिथं आपल्याला एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की बंद थांबायला करावं. पाहिजे. पण कसं असते की बऱ्याच क्रिएटरला आहे ना की एखाद्या व्हिडिओमुळे निगेटिव्ह बोलणं किंवा बॅड कमेंट्स वगैरे किंवा ट्रोलिंग वगैरे होती, तर तो क्षण तुमच्यावर आला होता का? नाही, तसं काहीच आला नाही. बरेच क्रिएटर आहेत नांदेडमध्ये ज्यांच्यावर हा क्षण आलेला आहे, पण आपल्यावर कधी आला नाही, कारण मी व्हिडिओ टाकताना 10 वेळेस चेक करतो काही चुकीचं आहे का त्याच्यात.
ते जर व्हिडिओ टाकल्यावर काही लोकांचे मन दुखवतील का. पण मी तसा कधीच आतापर्यंत ते व्हिडिओ टाकला नाही. बरेच जण टाकतात, शूट केलं लगेच टाकतात, काही पण बोलून टाकतात आणि 1-2 घंट्यामध्ये व्हिडिओ व्हायरल जाते. त्याच्यावर लोकांचे निगेटिव्ह कमेंट येतात. तर त्यांच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो, खूप शिव्या ऐकावं लागतात लोकांच्या. मग ते काही वेळानंतर डिलीट करावं लागतं त्यांना व्हिडिओ. खूप नांदेडमध्ये अशा खूप गोष्टी झालेल्या. हम्म. तेच प्रत्येक ठिकाणी एखाद्या सक्सेसफुल क्रिएटरला कमीत कमी एखादा तरी व्हिडिओ असा असतो की तिथे त्याला काही ना काही सहन करावं लागतं. सहन करावंच लागतं तो. पण ते आपल्या हातात आहे की पुढच्या व्हिडिओ टाकण्याच्या पहिले आपण बघतो ना, ते आपल्या बरोबर, हातात check आहे. करणं. चेक करणं आपल्या हातात आहे. काय हम्म. उठलं की काय टाकणं बरोबर नाही. सोशल मीडिया इथं एका घंट्यामध्ये मिलियन लोक बघू शकतात, लाखो लोक बघू शकतात. बरोबर आहे. तर आज जे तुम्ही एवढे फॉलोअर्स आणि ह्या ठिकाणी पोहोचला, तर त्याचं क्रेडिट आणि तुमच्या लाईफ मध्ये असा कोण होता की जे तुमच्या सोबत राहिला आणि त्याने खूप सपोर्ट केला? म्हणजे क्रेडिट म्हणजे आता मी स्वतः सुरुवात एकट्यानेच केली होती. त्यासाठी क्रेडिट पण मीच घेतो. अच्छा. कारण स्वतःची मेहनत आहे. स्वतः वेळ काढून, स्वतः ऊन असो, पाऊस असो, पावसाळ्यात पण व्हिडिओ बघू शकता तुम्ही माझ्या आयडीवर आहेत. आणि उन्हाळ्यातले पण आता पण व्हिडिओ चालूच आहेत माझे. म्हणजे काहीच बघितलं नाही मी, फक्त माझ्या फॉलोअर्सना कसं एंगेज ठेवू तेच बघितलं आतापर्यंत. त्यासाठी मी ऊन पाऊस वारा काहीच बघितलं नाही. व्हिडिओ साठी मी नांदेडमध्ये सगळीकडे फिरलो, सगळे व्हिडिओ टाकले. अजून पण आयडीवर बघू शकतो. म्हणजे तुम्ही क्रेडिट क्रेडिट मी स्वतः घेता. कारण मग मी स्वतः मेहनत केली आहे. असं नाही की जे एखाद्या 4 मोठ्या क्रिएटरला घेऊन व्हिडिओ बनवून फेमस झालो. स्वतःच्या मेहनतीवर झालेलं. अच्छा. तुम्ही मॅरिड आहात का? हो, 1 वर्ष झालं माझ्या लग्नाला, काल परवाच. अच्छा. लव्ह होता का अरेंज? लव्ह मॅरेज. तर त्याच्याबद्दल काय बोला? सध्या तर नाही, लव्ह मॅरेज असल्यामुळं ओपनली बोलू शकत नाही. आज जे यूथ आहे, आजचा जो यूथ आहे, तो कंटेंट क्रिएशन साठी खूप इच्छुक असतो करण्यासाठी. बट त्यांना आहे ना खूप फास्ट ग्रोथ पाहिजे, नाहीतर ते थांबतात. तर अशा व्यक्तींना तुम्ही काय सजेस्ट कराल आणि काय सल्ला द्याल? जर या क्षेत्रात यायचं असेल, रील्स बनवण्याच्या असेल तर कंटेंट क्रिएटरच्या, हम्म. तर याच्यासाठी एकतर खूप मेहनत लागते आणि बरोबर आहे. कंटिन्यू ते काम करावंच लागतं आपल्याला. रोज डेली पोस्ट करणं. आजकाल खूप जण चालू करत आहेत, बघायला मी पण. खूप जण ब्लॉगिंग करत आहेत वगैरे. पण काही दिवस करतात, व्ह्यूज येत नसतील, लाईक येत नसतील, फॉलोअर्स येत नसतील, स्टॉप होतात. तसं जमतच नाही. आम्हाला पण खूप सुरुवातीला वाटायचं की थांबा, पण आम्ही थांबले नाही त्या ठिकाणी. आम्ही चालतच राहिले. 0 लाईक येऊ, 0 कमेंट येऊ. पण आम्ही व्हिडिओ टाकत गेले कंटिन्यू रोजचे 4-4, 5-5, 10-10 व्हिडिओ टाकले. तेव्हा कुठं आमची व्हिडिओ व्हायरल झाली. पण आजकाल खूप जण 8 दिवस 15 दिवस करतात व्हिडिओ शूट वगैरे, रील्स बनवणं. लगेच प्रतिसाद भेटला नाही की स्टॉप करून टाकतात. ते कुठं तर निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण कंटिन्यू केलंच पाहिजे. तुम्हाला लाईक्स येऊ नये तेव्हाच तुम्ही सक्सेस होता. अच्छा. तर बरेच मुलं असतात की त्यांना कळत नाही की एका दिवसामध्ये किती व्हिडिओ टाकायला पाहिजे. तर जे तुम्ही टाकता, तर अल्गोरिदम जो आहे इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा, तो कसा पुश करेल की एका दिवसामध्ये किती व्हिडिओ टाकायला पाहिजे? आता तसं काय नाही. जर समजा आता आपल्या नांदेडमध्ये गणपतीचं सीझन आहे, बरोबर, त्या टायमाला तुम्ही पर डे 4, 5, 6 व्हिडिओ टाकलं तरी ते व्हायरल होतात. कारण ते तो ट्रेंडिंग विषय असतो. तर तसंच तुम्ही दुर्गादेवी असो, नांदेडमध्ये कोणतीही जयंती असो, पर डे तुम्ही 10-15 व्हिडिओ म्हणजे किती ते- टाकला तर ते कंटिन्यू पळतो, व्हायरल होतो व्हिडिओ. जर समजा आपला पर्सनल व्हिडिओ आहे, आपण जे कंटेंट क्रिएट करतो, समथिंग काही विषयावर बोलतो, सॉन्ग एखाद्या सॉन्गवर व्हिडिओ बनवतो, ते जर तुम्ही पर डे 1 किंवा 2 व्हिडिओ टाकला तरी चालेल. अच्छा. म्हणजे जसं की समजा जसं कोणतं फेस्टिवल आहे, तर त्यावेळेस तुम्ही जास्त व्हिडिओ जरी टाकला तर ते व्हायरल व्हायरल व्हायची होण्याची शक्यता असते. भरपूर असतात. आणि मग जो पर्सनल आहे ते अल्गोरिदम आणि टाइमच्या पिरियडनुसारच टाकलं पाहिजे. अच्छा. तर जो आजचा अजय आहे, तर त्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटते? कोणत्याच गोष्टीची. कारण मी
कोणतेच चुकीचे काम केले नाहीत आतापर्यंत आणि करणारही नाही. आपल्याला चुकीची काही सवय पण नाही, संगत नाही, खाण्यापिण्याची सवय नाही समजा. त्यासाठी आपल्याला कसलीच भीती. आपण नेहमी चांगले काम करत आलो आणि चांगले काम करतच राहणार. आज तुम्ही सोशल मीडियावर इथपर्यंत पोहोचलात, बरोबर. जर समजा इंस्टाग्राम बॅन झाला तर तुम्ही कुठून आणि काय सुरुवात कराल? जसं टिकटॉक अर्ध्या रात्री बॅन पडला होता, बरोबर आहे. लोकांनी इंस्टाग्रामवर जॉईन झाले, मग इथं सुरुवात केली त्यांची जर्नी. त्याच प्रकारे आज इंस्टाग्राम जरी बॅन झालं तर फेसबुक आहे आपल्याकडं, त्याच्यावर 40,000 ऑलरेडी फॉलोअर्स झालेच आहे, तिकडं चालू करत. त्याच्यानंतर युट्यूब पण आहे, त्याच्यावर पण चालू करू शकतो आपण. पण शक्यतो इंस्टाग्राम बॅन होऊ शकत.